सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शिवपुराणातील महादेवांचा नर्तक नट अवतार. हिमालयाची कन्या पार्वती हिने शिवप्राप्तीच्या उद्देशाने वनात जाऊन तप केले. तिच्या तपश्चर्येने भगवान महादेव प्रसन्न झाले. त्यांनी तिची परीक्षा घेतली आणि मग आपले खरे स्वरूप दाखवून वर मागण्यास सांगितले. त्यांच्या दर्शनाने पार्वती धन्य झाली. तिचा आनंद गगनात मावेना. त्यानंतर ती महादेवांना म्हणाली की जर तुम्ही मला वर देऊ इच्छित असाल तर आपण माझे पती व्हावे आणि माझी ही तपश्चर्या सफल व्हावी. मी पित्याच्या घरी आता या ठिकाणावरून जात आहे. तुम्ही तेथे येऊन आपण विधीपूर्वक व्यवस्थित आणि रीतसर मागणी घालावी आणि त्यानंतर देवकार्यसिद्धीस जावे म्हणून शास्त्रोक्त विधीने माझ्याशी विवाह करावा. त्यानंतर भगवान महादेव तिला तसे अभिवचन देऊन अंतर्धान पावले. ते कैलासावर गेल्यानंतर पार्वती आपल्या सख्यांसह घरी जाण्यास निघाली. तिच्या आगमनाचे वृत्त कळताच हिमालय आणि मेनेला अतिशय आनंद झाला. ते आपल्या परिवारासह तिला सामोरे गेले. तिला सुखरूप आणि प्रसन्न पाहून त्यांना फार समाधान वाटले. अक्षरशः तिच्या आगमनानिमित्त मोठा उत्सव करण्यात आला. नगरामध्ये सगळीकडेच प्रसन्न वातावरण झाले. एके दिवशी हिमालय आणि मेना आपल्या परिवारातील मंडळीसह गंगेवर स्नानासाठी गेले असता पार्वतीही त्यांच्या समवेत होती. तेव्हा सुंदर लीला करण्यात चतुर असलेले भगवान शंकर नर्तक नटाचे अवतार घेऊन मेनेजवळ आले. त्या नर्तकाने डाव्या हातात शिंग घेतले होते, उजव्या हातात डमरू होता, लाल रंगाची वस्त्र परिधान केलेली होती, पाठीवर गोधडी घेतली होती. त्याने मेनेसमोर उत्तम प्रकारचे नृत्य आणि गायन सादर केले. शिंग आणि डमरूचा निनाद करून अद्भुत करामती ते दाखवू लागले. ते कौतुक पाहण्यासाठी नगरातील आबालवृद्ध व स्त्री पुरुषांनी तेथे एकच गर्दी केली. त्यांचे सुंदर गायन आणि नृत्य पाहून सर्वच अगदी मुग्ध होऊन गेले. मेना ही खूप प्रसन्न झाली आणि तिने बिदागी म्हणून त्याला रत्नांनी भरलेले एक सुवर्ण पात्र दिले. पण ते न घेता तो भिक्षुक म्हणाला की गिरिजेची मी आपल्याकडे मागणी करत आहे. तिला आपण माझ्या स्वाधीन करावे आणि पुनश्च नृत्य गायन करू लागला. गिरिजेची मागणी केल्यामुळे मेनेला नर्तकाचा खूप राग आला. तिने त्यास बडबड केली आणि त्या ठिकाणावरून हाकलून दिले. इतक्यात हिमालय स्नान करून त्या ठिकाणी आले. घडला वृत्तांत ज्यावेळेस कळला त्यावेळेस ते मेनेला म्हणाले की जो कोणी व्यक्ती या ठिकाणी नृत्य आणि गायन करून गेला तो दुसरा तिसरा कोणी नसून रुद्ररूपाने प्रकट झालेले ते साक्षात महादेवच होते. आणि अशा प्रकारे हिमालय आणि मेना यांच्याकडे पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊन त्यांनी गिरिजेची मागणी केली आणि ते त्यांच्या देखतच अंतर्धान पावले. नर्तक नटाच्या सर्व लीला पाहिल्यानंतर त्यांच्या रूपाने स्वयंमेव भगवान शंकर आले होते हे पाहिल्यानंतर मेनेला मनोमन अतिशय समाधान वाटले आणि सर्व वस्तुस्थिती लक्षात घेता नंतर शिव आणि पार्वती यांचा थाटामाटात विवाह हिमालय आणि मेना यांनी लावून दिला. अशा प्रकारे शिवजींचा हा नर्तक नट अवतार पार्वतीला वरण्यासाठी त्यांनी घेतला होता. जो कोणी या कथेचे श्रवण आणि पठन करतो तो सुखी होऊन त्यास उत्तम गती प्राप्त होते अशी आख्यायिका आहे.